नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण शिवलकर दादांच्या बागेत आलेलो आहे. खूप सुंदर नियोजन बघा. उष्णता म्हणाल तर 40-42 डिग्री सेल्सिअसच्या वरती आहे आणि ह्या माणसाने खूप जिद्दीने, म्हणजे स्वतः व्यावसायिक आहे. म्हणतो ना मी लोकांना, आंबा म्हणजे संडे फार्मिंग. तर हा माणूस संडे फार्मिंग करून पण इतकी सुंदर आंब्याची झाड बघा. किती वर्षाचे आहेत दादा? 5 वर्ष. 5 वर्षाचं झाड. किती? 5 वर्षाचं झाड. खूप सुंदर अशी मेहनत घेतलेली आहे. इथं झालेल्या छोट्या छोट्या चुका ज्या आपल्याला दुरुस्त करता येतील भविष्यात. तर ती पहिली चूक, कलम करत असताना किंवा कलम घेत असताना तुम्ही शेंडा कलम घ्यायचा नाही. शेंडा कलम घेतल्यावर काय होतं ते पण तुम्हाला सांगतो. तुम्ही कलम करत असताना, स्वतःच्या बागेत जरी कलम करत असताना, कलम जो करायचा आहे तो कुठला करायचा आहे? कोळी कलम. शेंडा कलम केल्यामुळं आता गोष्ट काय झाली, शेंडा कलम डोक्याच्या वर आहे. आता तुम्ही या झाडाला छाटाल कसं, कंट्रोल कसं ठेवाल? कारण आपला उद्देश मेन काय आहे की झाडं कंट्रोलमध्ये ठेवायची आहेत आणि आंबे हाताने तोडायचे आहेत. ही आपली संकल्पना आहे. कारण ही आपली शेवटची पिढी आहे की ती झाडावर चढेल दादा. याच्यानंतर झाडावर चढता येणार नाही. आणि आपण एवढे आधुनिक नाही की इस्रायल सारखे मोठमोठी यांत्रिक साधनं आणू आणि त्याच्यावर उभं राहून आंबे तोडू. बरोबर आहे. तर आताच्या परिस्थितीत तुम्ही जर विचार केला तर कंट्रोल हा आपल्याला 10 फुटाच्या आतच ठेवून आपल्याला कंट्रोलमध्ये आंबे ठेवावे लागतील. आणि फळं, प्रत्येक फळाला आपण जर बॅग घालणार आहे, कारण आता जग ऑर्गॅनिक कडे कन्वर्ट होत चाललंय. कुठल्याही गोष्ट लोक विचारतात की ऑर्गॅनिक आहे का, आंबा ऑर्गॅनिक आहे का, त्याच्यावर रासायनिक काय काय तुम्ही मारलंय. तर ऑर्गॅनिक साठी काय करतो आपण की लहान असतं की बॅग घालतो आणि बॅग घातल्यावर कुठलीही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक वापरायची गरज नाही. आता तिथं हाच प्रॉब्लेम झाला. तुम्ही जर विचार केला, आता इथं कोळी कलम झाला असता, कोळी कलम कुठे झाला असता? इथं. आता इथून आपल्याला किती हे झाड कंट्रोल करता आलं असतं. पण आता याचा कोळी कलम जवळपास 6 फुटाच्या वरती आहे. आता याला आपल्याला कंट्रोल करायचं ठरलं 6 फुटाच्या वरच्याच फांद्या आपल्याला कट करावे लागते. आणि पूर्ण आपण झाड जर कट केलं तर पुढच्या वर्षी उत्पन्नच येणार नाही. त्याच्यामुळे आता फक्त एकच आपण गोष्ट करू शकतो. इथं आपल्याला अनावश्यक फांद्या आहेत, म्हणजे एक्स्ट्रा आलेल्या फांद्या आहेत, तेवढ्या आपण फक्त कट करू शकतो. बाकीच्याला आपल्याला हात लावता येणार नाही. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यांनाही आंब्याची बाग करायची आहे त्यांनी स्वतः जरी तुम्हाला ग्राफ्टिंग करायचं आहे इनसेटिव्ह पद्धतीने, तरीही तुम्हाला खालूनच ग्राफ्टिंग करायचं, वरती ग्राफ्टिंग करायचं नाही. झाड नुसतं काही इथूनच वाढत नाही, झाड हे पूर्ण बुंद्यासकट वाढत असतंय. समजलं का? आणि तुम्ही जरी इथं जरी केलं कलम तर ते वरतीच जाणं, कारण झाड वाढत असतंय ना. आणि गावठी रूटला जास्त ताकद असते, त्यामुळे ते झपाझप वाढतंय. आज जर कोणाला विचारलं ही 5 वर्षाची झाडं आहेत का, कोणी मान्यच करणार नाही. बरोबर आहे. ही 10-15 वर्षाची झाडं आहेत. माझ्या बागेत मी ठेवलेला कंट्रोल जर बघितला तर 7-8 वर्षाच्या झाडांसारखं वाढतंय ते कंट्रोल. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या झाडांना, तुम्हाला कोळी कलमच पाहिजे हाय डेन्सिटी प्लांटला. आता याला पण मी तुम्हाला कंट्रोल कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवतो आणि त्या पद्धतीने तुम्ही कंट्रोल करू शकताय. चालेल, धन्यवाद.